मॅडम आणि कांबळे मॅडमनी किती महिन्यापूर्वी घेतलं होतं मॅडम हे? मला आता माझे 3 बॉटल झालेले आहेत, 4थी बॉटल सुरू आहे मॅडम. कशासाठी घेतलं होतं आणि काय रिझल्ट आला तुम्ही नक्की सगळ्यांना सांगा. तर हे पहिल्यांदा आमच्या घरात आलं ते माझ्या आईसाठी आलं. माझ्या आईला 68 दिवस व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं होतं. कोरोना काळामध्ये तिच्या फुफ्फुसांना लास्ट स्टेज सांगितली होती. त्याच्यामुळे तिच्यासाठी आम्ही हे केलं. आम्हाला रेकमेंड केलं, मॅडमनीच केलं. आमच्या घरात हे आल्यामुळे ती 68 दिवस जी व्हेंटिलेटरवर बाई होती 3 ते 4 वर्ष कंटिन्युअसली तिला ऑक्सिजन लावायला लागायचा. तिला दमा सुरू झालेला, तिला धाप लागत होती. तिला असं थोडंसं हिथून तुमच्यापर्यंत जरी चाललं ना तरी देखील तिला श्वास भरून यायचा. तिचा ऑक्सिजन, आपण घरामध्ये जे ऑक्सिजन्स बेअर केले जातात ते लावल्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. आम्हाला तिला कंटिन्युअसली इस्लामपूर, सांगली इस्लामपूर इथे तिला नेहमी दरवर्षी ऍडमिट करावं लागत होतं. तिचा थायरॉइड वाढला होता, कारण तिच्या या अदरवाईज ह्या सगळ्या आजारामुळे तिच्या गोळ्या चालू होत्या. तिचा थायरॉइड वाढला होता, तिचं वजन वाढलं होतं. पण आमच्या घरात हे अमृत ज्यूस आलं. आज अमृत ज्यूस आल्यामुळे ह्याच्या इतका इफेक्ट झाला तिच्यावरती की तिचा आज दमा देखील गेलेला आहे. तिला जी धाप लागत होती ती देखील गेलेली आहे. तिचा थायरॉइड कमी झालाय, तिचं वजन कमी झालंय. जी 3 ते 4 वर्ष बेडवर जी बाई होती आज ती स्वतः किचनच्या पुढे उभी राहून स्वतः स्वयंपाक करते. मी अजून एक सांगेन, ह्याचा रिझल्ट मी स्वतः देखील घेतलेला आहे. मी माझ्या आईवरती जसा रिझल्ट घेतला तसा मी ह्याचा रिझल्ट स्वतःवरती देखील घेतलेला आहे. माझं सिझर झालेलं आहे, त्याच्यामुळे मला 2 मुलं आहेत. मला मणक्यामध्ये इंजेक्शन दिलेले, सिझर झालेल्या बायकांना माहिती असेल तर मणक्यामध्ये जे दिलेले इंजेक्शन्स असतात त्याचे किती परिणाम असतात हे कुणी सांगू शकेल ज्यांचं सिझर झालेलं आहे त्याला. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या पाठीमध्ये पाठीच्या कमरेमध्ये हे असं क्रॅम्प आल्यासारखं, आपल्या पायाला गोळे कसे येतात तसे क्रॅम्प आल्यासारखं माझ्या पाठीत व्हायचं. मी हे आता माझी 4थी बॉटल चालू आहे. मी हे घेतल्यापासून महिनाभरातच मला रिझल्ट आला. माझे ते क्रॅम्प्स बंद झाले. सिझर झालं होतं त्याच्यामुळे मला मूळव्याधाचा त्रास सुरू झालेला, ते मूळव्याध देखील बरं झालेलं आहे. आणि 15 ते 20 वर्षापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता. आज जो हात मी उचलते ना, हा हात उचलायची देखील माझी क्षमता नव्हती. हा रिझल्ट अक्षरशः अविस्मरणीय सांगू शकते मी, कारण हा हात मला काम केलं ना तरी मला असा सुजायचा. मला रिस्ट बँड घालून सगळीकडे फिरावं लागत होतं. हा हात माझा जसा हा फिरतोय तसा फिरत देखील नव्हता, कारण ह्याच्या आतल्या गादीला डॉक्टरने सांगितलेलं, साताऱ्यामध्ये हार्ट स्पेशलिस्ट आहे लवंदे डॉक्टर म्हणून, त्यांनी सांगितलं होतं की ह्याला तू इंजेक्शन जरी घेतले तरी उपयोग नाही, तुझा हात फोल्ड होणार नाही किंवा वळणार देखील नाही. पण अमृत ज्यूसने इतकं कमाल केलंय की आज तुम्ही बघू शकता माझा हा अक्षरशः मी अनपेक्षित रिझल्ट आहे, जो मी खरंच लोकांना मला सांगताना खरंच आनंद होतो की हे जर तुम्ही तुमच्या घरात आणलत ना तर तुम्हाला जे हवंय ना त्याच्यापेक्षा डबल फायदा तुमच्या शरीराला होईल. आणि ज्या रोगासाठी तुम्ही जे घेताय त्याच्यापेक्षा तुम्हाला किती तुम्ही चांगला ह्याच्यातून रिझल्ट घेऊ शकता. तुम्ही एका आजारासाठी घ्याल पण तुमचे 10 आजार ह्याच्यातून बरे होणार आहेत. मी नक्की सगळ्यांना रेकमेंड करेन हे स्वतःच्या घरी आणा आणि चांगलं आरोग्य स्वतःच्या घरात न्या. ग्रेट. थँक्यू.